तिथे कराडच्या सैदापूरमध्ये घरात घुसून गोळीबार झाला। वाटेत लावलेली दुचाकी बाजूस लावण्यास सांगितण्यात आल्यानं गोळीबार झाला। गोळीबारात प्रदीप घोलप आणि 10 वर्षाची मुलगी जखमी झाली आहे। आरोपी सुरेश काळे पोलिसांच्या ताब्यात आहे। सैदापूरमधील अक्षरा रेसिडेन्सी सोसायटीमधील ही घटना आहे। या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे। आता आपण उभे आहोत कराडजवळील सैदापूरमधील अक्षरा रेसिडेन्सी या अपार्टमेंटजवळ। याच अपार्टमेंटमध्ये 2 तासापूर्वी दूध आडवी लावलेली दुचाकी काढण्यास सांगितल्यामुळे एका संशयितानं, त्याचं नाव काळे असं आहे, या संशयितानं या सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप घोलप यांच्या घरात घुसून त्यांच्यासह त्यांच्या मुलीवर गोळीबार केलेला आहे। या घटनेत ते दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संशयिताच्या घरातून एक पिस्टल आणि 16 राऊंड ही पोलिसांनी ताब्यात घेतली असून संशयिताकडे कसून चौकशी सुरू आहे। काही वेळापूर्वी पोलीस अधीक्षक समीर शेख व पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। चंद्रजित पाटील, पुढारी न्यूज, कराड 7।